ब्लॅक कलरची साडी आली होती वन पीस शिवायला आणि त्यांची लेंथ कमी होती, तर त्यातूनही कपडा उरला होता. तर त्या उरलेल्या कपड्यातून मी असा प्लाझो आणि पदराकडून उरलेल्या कपड्यातून मी ब्लाऊज असा प्लाझो आणि ब्लाऊज असा 7 इयरच्या गर्लसाठी रेडी करते. त्यासाठी मी ते प्लाझो कटिंग करून घेतलं आणि अस्तरही कटिंग करून घेतले आणि ते शिवून घेते. सगळ्यात आधी इथे क्रॉच एरिया शिवून घ्यायला लागतो. तो क्रॉच एरिया मी शिवून घेते. प्लाझो कटिंगमध्ये आपण 2 प्रकारे कटिंग करू शकतो. एक 2 पार्टमध्ये निघते आणि एक 4 पार्टमध्ये निघते. तर ही मी 4 पार्टमध्ये कटिंग केली कारण तसाच कपडा उरला होता त्याचा. वरच्या बाजूने त्यांच्या हाईट घेऊन वरच्या बाजूने जेवढा कपडा उरला होता तो असा खूप लेंथी होता. म्हणजे साडी जशी जेवढी लेंथी असेल तेवढी आणि रुंदीला थोडा कमी होता. त्यामुळे तो मला 4 सेटमध्येच कटिंग करून घ्यायला लागला. ते कटिंग करून झाल्यानंतर खालच्या बाजूला हाईटही कमी पडत होती आणि तसेच 2 तुकडे छोटे-छोटे उरले होते. त्या तुकड्यांमधून मी खाली अशी फ्रिल तयार केली. फ्रिल तयार केल्यानंतर हे असं ओपन करून साईड स्टिचिंग करून घ्यायला लागतं आणि हे मी साईड स्टिचिंग करून त्याला ओव्हरलॉकही करून घेतलं आहे. आणि प्लाझोसाठी इथे वरच्या बाजूने 2 इंच एक्स्ट्रा बेल्टसाठी सोडलेलं असतं, ते बेल्टसाठी सोडले. तुम्ही त्याच्यात आपल्या मर्जीनुसार नॉड यूज करू शकता किंवा इलॅस्टिक लावू शकता. अशा प्रकारे ही प्लाझो रेडी झालेली आहे. आता ह्याच्यावरचं ब्लाऊजही मी ना पदराकडच्या पार्टचा कटिंग करून घेतला होता. तो पदराकडच्या पार्टचा अप्पर पार्ट लॉंग ड्रेससाठी कट करून राहिलेल्या तुकड्यात हा ब्लाऊज कटिंग करून घेतला आहे आणि असा हा मदर डॉटर कॉम्बो रेडी झाला आहे. तर ह्याच्यामध्ये ना ब्लाऊजला मी इथे स्ट्रीप लावली आहे. म्हणजेच त्याच्यातल्याच उरलेल्या काटाचे असे बॉर्डरचे असे स्ट्रीप लावली आणि फिटिंग करून घेतले आणि त्याला ओव्हरलॉक करून घेतले आणि खूप सुंदर असा ब्लाऊज रेडी झाला. हा कपडा यूजमध्ये आलाच नसता जर हा ड्रेस शिवला नसता तुकडे जॉईंट करून. त्यामुळे हा तुकडे जॉईंट करून का होईना पण हा ड्रेस रेडी केला आहे आणि ह्या प्रकारे असा मदर डॉटर कॉम्बो रेडी झाला आहे. हा ड्रेस तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ह्याचा मदर डॉटर कॉम्बोचा मी एक वेगळा व्हिडिओ टाकीन, तोही तुम्हाला कळेल. आणि लाँग व्हिडिओ म्हणजे ह्याचाच वन पीसचा एक व्हिडिओ मी टाकला आहे, तोही तुम्ही नक्की पहा म्हणजे तुम्हाला कळेल.